अकोला रेल्वे स्टेशनवर थरारक प्रसंग। रेल्वे पोलीस व आरपीएफने जीवाची बाजी लावून प्रवाशांचे प्राण वाचवले। अकोला रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या एका थरारक घटनेत अकोला रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बल आरपीएफ यांनी अपूर्व धैर्य, प्रसंगावधान आणि समन्वय दाखवत आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवले। या धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून सर्वत्र रेल्वे पोलीस व आरपीएफच्या कार्याचे कौतुक होत आहे। 24 जानेवारीला सायंकाळी सुमारे 7:30 वाजण्याच्या सुमारास अकोला रेल्वे स्टेशन परिसरात प्लॅटफॉर्म पेट्रोलिंग सुरू असताना रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली की एक इसम फुटओव्हर ब्रिजवर सुरक्षा जाळीच्या बाहेरील बाजूने उभा राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत आहे। माहिती मिळताच रेल्वे पोलीस व आरपीएफचे अधिकारी कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। सदर फुटओव्हर ब्रिज जमिनीपासून सुमारे 35 फूट उंच असून दोन्ही बाजूंनी सुरक्षेच्या दृष्टीने 7 ते 8 फूट उंच लोखंडी जाळी लावण्यात आली आहे। त्याचबरोबर ब्रिजच्या बाजूने हाय व्होल्टेज विद्युत ताराही असल्याने परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती। आत्महत्या करण्याच्या उद्देशाने जाळीच्या बाहेर चढलेल्या इसमाला पोलिसांनी बराच वेळ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकण्याच्या स्थितीत नव्हता। तो स्वतःबाबत कोणतीही माहिती देण्यास तयार नव्हता। कोणत्याही क्षणी तो खाली उडी मारण्याची शक्यता होती। तसेच त्याला जबरदस्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यास हाय व्होल्टेज तारेच्या संपर्कात येऊन संबंधित इसमासह पोलिसांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती। त्यामुळे पोलिसांनी अत्यंत संयम राखत त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि रेल्वे प्रशासनाच्या मदतीने ओव्हरहेड इलेक्ट्रिक इक्विपमेंट कनेक्शन तातडीने बंद करण्यात आले। जवळपास 1 तास चाललेल्या प्रयत्नानंतरही सदर इसम समजावणीला प्रतिसाद देत नसल्याने अखेर रेल्वे पोलीस, आरपीएफ जवान आणि स्थानिक व्हेंडर यांच्या मदतीने धाडसी पाऊल उचलण्यात आले। 8 फूट उंच लोखंडी जाळीवर चढून स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलिसांनी त्या इसमाला अलगदपणे आतील बाजूस ओढून घेतले आणि सुरक्षित स्थळी आणले। या साहसी कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली। आत्महत्या करण्यास आलेल्या इसमाचे नाव विजय मारुती भालेराव वय 35, राहणार अरुंधतीनगर, डुब्बा, निजामाबाद असे असून तो कौटुंबिक कलहातून नैराश्यात जाऊन आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे स्टेशनवर आल्याचे प्राथमिक चौकशीत सांगण्यात आले आहे। त्यानंतर त्याला आवश्यक ती वैद्यकीय व समुपदेशनाची मदत देण्यात आली। या संपूर्ण कारवाईत अकोला रेल्वे पोलीस स्टेशनच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गाडवे, आरपीएफ निरीक्षक लक्ष्मण यादव, उपनिरीक्षक रजनीकांत, पोलीस हवालदार लायबर, पोलीस शिपाई कपिल गवई, विजय शेगावकर, लक्ष्मण पवार, विजय जगनीत, इरफान पठाण, आरपीएफ जवान भागवत सरकटे, पंकज गवई, उमेश अडागडे, आदिनाथ भागवत तसेच स्थानिक वेंडर यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धाडस दाखवत सदर इसमाचे प्राण वाचवले। या घटनेमुळे रेल्वे पोलीस व आरपीएफच्या तत्परतेचे, मानवतेचे आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडले असून नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे। कम से कम 15-20 मिनिटं लोक ठीक आहे ना। काय पाहिजे मला तुला? काय पाहिजे तुला? सांग काय झालं? ए बरं ए बाळा बोलतो का? हाँ कपिल साहब, ये जो कंबाइंड लाइन पे काम चल रहा है, किसका है कॉन्ट्रैक्ट जरा बताओ। ये स्लीपर विलीपर जो बदल रहा है, काम करतो तू? हेलो ए भाऊ, हाँ 4 नंबर की साइड ए सेंटर रेंज है कुछ कॉन्ट्रैक्ट नंबर वगैरह? इनका एक बंदा है ब्रिज पे चढ़ा पड़ा है ना, गाड़ी में दम कर रखा है हमारे थोड़ा आगे चलते थे उधर नहीं रहा, ब्रिज पे चढ़ा हुआ है बीच में, वो एक चीज ऊपर। हेलो उड़ता है तेले नहीं, एक बंदा है इनका काम कर रहा था नीचे, बोल रहा है आपण पळाय तिथे वरती चढा गेलो होतो आपण खाली दबाजो ना। बाहर के, ये मराठी है ये, हाँ उसका मजदूर बाहर के है। ए बाबू, हाँ मराठी है ये। ए बाबू, ए उस मजदूर बाहर के, उसके मामा है वो। ए बाबू काय झालं सांग? ये तो यही का है आजूबाजू। चल कोण कुठं जायचं तुला? कोण पाहिजे? ए बाळा बोल ना। बीबी दिला त्याच्या राजा इधर राजा गिर जाएगा चलेगा, ये हो जाएगा इधर आजा। ए बाबू सुनी नहीं रहा, सुनी नहीं रहा।
तो लहेंगे लेकिन वो खड़ा भी ऐसी हो रहा है तो हटाव करते आएंगे ना भाग गया तो वो जो थोड़ा वेट एंड वॉच ए बोरे बाबू रे गाड़ी है क्या ए बाबू ए लाइट आहे तुझं नाव काय ए बोरे काही बोलत नाही तो ए बाळा बोल ना ए बाळा काय अडचण आहे तुला सांग ना नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.